भोपाळच्या नैऋत्येला साधारण 40 ते 45 किलोमीटरवर असलेल्या भीमबेटकाच्या गुहा या युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून जाहीर केल्या आहेत. कारण या गुहा 10,000 ते 1,00,000 वर्षापूर्वीच्या आहेत असं रेडिओ कार्बन डेटिंग केल्यावर लक्षात आलं. भीमबेटका हे नाव भीम की बैठक अर्थात भीमाचं आसन या शब्दांवरनं आलं आहे. आणि अर्थातच या शब्दांमागे महाभारतातल्या काही आख्यायिका आहेत. इथलं वैशिष्ट्यपूर्ण स्ट्रक्चर म्हणजे रॉक शेल्टर किंवा शैलाश्रय. एखादा डोंगर किंवा पर्वत डोळ्यासमोर आणा. त्याच्या तळाकडच्या भागाची जर झीज होत गेली तर त्याचा वरचा भाग चेहऱ्याचं उन्हापासून संरक्षण करणाऱ्या एखाद्या टोपीच्या पुढच्या आच्छादनासारखं दिसेल. हा वरचा भाग पुढे आलेल्या छपराच्या भागासारखा खालच्या भागाला संरक्षण देतो. म्हणूनच याला म्हणायचं रॉक शेल्टर. आणि किंबहुना अशा प्रकारे यांना आश्रय किंवा संरक्षण मिळत गेल्यामुळेच या गुहा आणि त्यात आदिमानवांनी चितारलेली चित्र अजूनही टिकून आहेत. इथे तब्बल 700 गुहा आहेत असं सांगतात. या गुहांचा शोध पुरातत्वशास्त्रज्ञ डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर यांनी लावला. ते खरं तर चंबळच्या खोऱ्यांमधल्या रॉक शेल्टरचा अभ्यास करण्यासाठी या भागात आले होते. काम झाल्यावर नागपूरला जाण्यासाठी ते उज्जैनला गाडीत बसले. वाटेत त्यांना या डोंगरांचे मोठे सुळके दिसले. त्यांचं कुतूहल जागृत झालं. हाडाचे संशोधक असल्याने त्यांनी नागपूरला जायचा बेत रद्द केला आणि ते थेट इथे आले. ही गोष्ट आहे पार 1958 सालची. या गुहांपर्यंत जाण्याचा भाग नागासारख्या मोठ्या वृक्षांनी झाकलेला होता. त्यामुळे यात काही जनावरं असण्याचीही शक्यता होती. काही आदिवासींना बरोबर घेऊन इथली झाडी कापत वाकणकर या गुहांपाशी पोचले. या गुहा म्हणजे जणू मानवी इतिहासातील मैलाचा दगडच. अन्न, वस्त्र, निवारा अशा प्रकारच्या नैसर्गिक गरजांपलीकडे जात जेव्हा माणसांनी अभिव्यक्ती करायचा विचार केला तेव्हा या गुहांमधली चित्र साकारली असणार. नंतर 1966 ते 1976 या 10 वर्षात उत्खनन करून श्रीयुत मिश्रा यांना इथे दगड घासून तयार केलेल्या कुऱ्हाडी आणि तशा प्रकारची इतर अस्त्रशस्त्र किंवा दगडी अवजारं, हाडांना आकार देत आणि त्यांच्यावर नक्षीदार कलाकुसर करत केलेल्या वस्तू अशा अनेक गोष्टी मिळाल्या. 1,00,000 वर्षांपूर्वी मानव प्राणी इथे वावरत असल्याचं हे जणू काही प्रमाणच होतं. इथे एक सांगाडाही मिळाला होता. तो प्रचंड मोठा असल्याने काही लोक तो महाकाय भीमाचा होता असंही म्हणतात. आता तो सांगाडा कोलकात्याला म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमध्ये ठेवला आहे. दोन्ही बाजूंनी बोगद्यासारखी उघडणारी एक गुहा म्हणजे भीमबेटकाच्या शैलाश्रयांकडे जाण्याचं दारच जणू. इथली जमीन सारवलेली असल्यासारखी वाटते. वाकणकर तब्बल 16-17 वर्ष इथे येत होते. तेव्हा त्यांनी खूप काम केलं आहे. सगळ्या गुहांना व्यवस्थित क्रमांक दिले आहेत. या अशा रॉक शेल्टर किंवा शैलाश्रयांचं आदिमानवाला किती महत्त्व वाटत असेल याची कल्पना करा. त्या काळात कोसळणारा पाऊस, कडाडणाऱ्या विजा, तुफान वारा आणि अर्थातच डरकाळ्या फोडणारी वन्य जनावरं या सगळ्यांचा सामना आदिमानवाला करायला लागत होता. अशावेळी ही अशा प्रकारची आश्रयस्थानं किंवा रॉक शेल्टर हे आदिमानवासाठी एक संरक्षित घरच झालं असेल जणू. इथले खडक बघून एखाद्या लहान मुलाला हातात खडू मिळाला की जवळच्या भिंतीवर रेघोट्या माराव्याशा वाटतात. तसंच काहीसं आदिमानवाला वाटलं असेल. जणू काही हा प्रचंड मोठा दगडी कॅनव्हासच
आदिमानवाला मिळाला होता. आणि या कॅनव्हासवर सरळ रेषांचा वापर करीत आदिमानवाने वेगवेगळ्या प्राण्यांची, त्याच्याबरोबर असणाऱ्या माणसांची, झाडांची रेखाचित्र काढली आहेत. या गुहेच्या डावीकडे असलेल्या 2 क्रमांकाच्या गुहेतही काही चित्र आहेत. पण त्यानंतर 3 क्रमांकाची गुहा येते. याला एक नाव दिलं आहे, ऑडिटोरियम, म्हणजेच सभागृह. कारण एखाद्या सभागृहासारखी या गुहेला बाजूला 2 दारं आहेत. खालची जमीन सपाट आहे आणि ही इतकी मोठी आहे की तिथे जणू 400-500 माणसं बसू शकतील. कदाचित आदिमानवाच्या टोळीच्या प्रमुखाला इतर सभासदांना काही आज्ञा द्यायच्या असतील किंवा शिकारीला निघताना काय काय तयारी करायची आहे याच्या सूचना द्यायच्या असतील तर सगळे इथे जमत असतील. इथल्या भिंतींवर भित्तिचित्र आहेतच. 4 क्रमांकाच्या गुहेला नाव दिलं आहे जंतू शैलाश्रय, अर्थात झू रॉक. हे नाव देण्याचं कारण म्हणजे इथे जणू काही एखादं चित्ररूपी प्राणी संग्रहालयच आहे. जिकडे बघावं तिकडे वेगवेगळ्या जनावरांची चित्र काढलेली आहेत. त्यात गाय, बैल, घोडे, डुक्कर, हरिण, गवे, हत्ती असे विविध प्रकारचे प्राणी आहेत. आणि ते प्राणी काही ना काही कृती करत आहेत. म्हणजे गाय बैल चरत आहेत, घोडे नुसतेच फिरत आहेत किंवा पळत आहेत, गवे ताठ उभं राहून निरीक्षण करत आहेत, हरणांचे कळप एकमेकांना धरून फिरत आहेत किंवा धूम ठोकत आहेत, हत्ती झाडांना ढुशा देत आहेत, एकमेकांवर सोंडेनी पाणी उडवत आंघोळी करत आहेत. या प्राण्यांच्या शिकारीची चित्रणंही या चित्रांमध्ये आहेत. एक त्यातलं विशेष चित्र म्हणजे त्या चित्रात एक रानडुक्कर एका मानवाच्या पाठी लागलेलं दिसतं. यात तो माणूस छोटासा आणि ते रानडुक्कर प्रचंड मोठं दाखवलं आहे. जेव्हा एखादा माणूस जीवाच्या आकांतानं पळत असेल तेव्हा त्याला ते रानडुक्कर तितकं मोठंच वाटलं असणार, नाही का? कदाचित हे चित्र त्या रानडुकराच्या तावडीतून वाचलेल्या एखाद्या आदिमानवानंच नंतर चितारलं असेल, ज्यातून त्यांनी काय भीषण अनुभव घेतला हे त्याला इतरांना सांगायचं असेल. वाघ, सिंह, चित्ते, अस्वल यांच्यासारखी वन्य श्वापदं या चित्रांमध्ये दिसत नाहीत. कदाचित ते दिसल्यावर त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी धूम ठोकणं हेच आदिमानव करत असतील. त्यामुळे त्यांचं निरीक्षण करून चित्र काढत बसण्याइतका वेळच त्यांना मिळत नसेल. नंतरच्या काही गुहांमध्येही अशाच प्रकारची रेखाचित्र आहेत. काडीसारखाच आकार असणारी माणसं, प्राणी किंवा वनस्पती. म्हणजे एखाद्या उभ्या काडीला 2 आडव्या काड्या जोडल्या की झाला माणूस, एका आडव्या काडीला 4 उभ्या काड्या जोडल्या की झाला प्राणी. पण याचं वैशिष्ट्य म्हणजे काड्यांनीच प्रत्येक प्राणी दाखवला असला तरी त्यात सूक्ष्म फरक होते. त्यामुळे हरिण आणि गवा यातला फरक लक्षात येत होता. म्हणजेच प्रत्येक प्राणी वेगवेगळा ओळखू येत होता. किंवा शिकाराच्या हातात असलेली अस्त्र तो भाला आहे का धनुष्यबाण हे ओळखता येत होतं. याच्या नंतरच्या गुहांमध्ये इतका वेळ न दिसलेले वाघ, सिंह, अस्वल, कोल्हे, गेंडे, माकडं यांसारखे प्राणी आणि गिधाडासारखे पक्षीही दिसू लागतात. यातली रेखाचित्र शिकारीच्या वेळचे विविध प्रसंग दाखवतात. ही चित्र आपल्याला त्या काळातल्या समाज जीवनाची माहिती पुरवतात. होय, समाज. कारण हळूहळू अशा प्रकारच्या गुहांचा आश्रय मिळत असल्यामुळे सतत भटकणारा आदिमानव गुहांमध्ये स्थिरावूही लागला होता. म्हणजे शिकार करून एकत्र बैठक होणं किंवा आग पेटवून त्यावर शिकार भाजणं आणि सगळ्यांनी ती एकत्र खाणं, नंतर समूह नृत्य करणं, त्यासाठी विविध प्रकारचे पोशाख चढवणं, तोंडावर चित्रविचित्र मुखवटे चढवणं, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या चित्रांमध्ये दिसतात. आहार, निद्रा, भय आणि मैथून
यांच्या पलीकडे मानवाने जायला सुरुवात केली आहे हे यातून लक्षात येतं. खरं तर गुहांच्या एका समूहापासून दुसऱ्या समूहापर्यंतचा प्रवास म्हणजे जणू काही इतिहासाच्या मागच्या पर्वाकडून पुढच्या पर्वाकडे जाण्याचा प्रवास. पाषाणयुगाचा आरंभ, मध्य पाषाणयुग, नवपाषाणयुग असा हा कालप्रवासच जणू. यातून मानवाचा सांस्कृतिक विकास दिसतो. त्यामुळे आरंभीच्या गुहांमध्ये मुख्यतः प्राण्यांची चित्रं आहेत. ती काडी चित्रं आहेत आणि त्यांच्या रंगवण्यासाठी मातकट लाल किंवा हिरवा हे रंग वापरले आहेत. आता ही चित्र काढण्यासाठी वेगवेगळे दगड घासून त्यापासून टोकदार अवजारं तयार केली असणार आणि अशा टोकदार पेन्सिलींनी दगडी कॅनव्हासवर चित्र काढल्यानंतर त्यांना रंग देण्यासाठी झाडाच्या फांद्या जमिनीवर घासत फताड्या करून ब्रशसारखी त्यांना तोंड आल्यावर त्यांचा वापर केला असणार. रंगासाठी अर्थातच झाडाची पानं, माती इत्यादी एकत्र कुटून तो चुरा कालवून रंग तयार केला असणार. त्यामुळे दगड खरवडून तयार केलेली ही चित्र अशा प्रकारच्या नैसर्गिक रंगांनी रंगवली आहेत. नंतर मध्यपाषाणयुगीन चित्रांमध्ये जरी काड्या जोडूनच माणसाची चित्र काढली असली तरी आता त्यांच्यावर साज शृंगार चढवला गेला आहे. त्यात शिकारीच्या प्रसंगांची तपशीलवार चित्र आहेत, ज्यात शिकारीसाठी वापरल्या गेलेल्या शस्त्रास्त्रांमधलं वैविध्य दिसून येतं. माणसांचे वर्तुळाकार चेहरेही काढले आहेत आणि त्यात हावभाव दाखवण्याचाही प्रयत्न केला आहे. नृत्यांमधला पदन्यास दाखवला आहे. त्या नृत्यासाठी वाजवली जाणारी वाद्यही यात दाखवली आहेत. चालियोलिथिक या त्यानंतरच्या कालखंडातल्या चित्रांमध्ये मानवाला शेतीचा शोध लागल्याच्या खुणा आहेत. ही चित्र काढणारे कलाकार जरी गुहेत राहत असले आणि काही काळ भटकी जीवनशैलीही अंगीकारत असले तरी त्यांनी जवळच पठारावर नदीकाठांनी वस्ती करायला हळूहळू सुरुवात केली असणार आणि तिथे ते अर्थातच शेती करायला लागले असणार. आत्तापर्यंत काढलेल्या चित्रांमध्ये मानव विरुद्ध पशु असाच फक्त संघर्ष दिसत होता. पण आता इथून पुढच्या चित्रांमध्ये मानवाच्या दोन समूहांमधली युद्धही चितारली जायला लागलेली दिसतात. याचा अर्थ सत्तेचा उगम झाला असणार, राजे रजवाडे असणार. त्यामुळे त्यांचा लवाजमा, त्यांच्या निघालेल्या मिरवणुका आता चित्रांमधून दिसतात. घोड्याला माणसाळवून त्यालाही आपलं वाहन बनवता यायचं याचाही शोध लागलेला या चित्रांकडून दिसतो. नंतरच्या चित्रांमध्ये मानवाला धर्माची वाट सापडली असल्याची चिन्ह दिसतात. त्यात देवादिक तर आहेतच, पण त्याबरोबर यक्ष, गंधर्व, किन्नर यांची चित्र आहेत. आकाशातून भ्रमण करणारे रथ आहेत. देवपूजेच्या प्रसंगांचंही चित्रण आहे. हातात त्रिशूळ धरलेले शिवशंकर आहेत. म्हणजे सुरुवातीच्या भटक्या असंस्कृत आदिमानवापासून आता सुसंस्कृत धार्मिक होऊ घातलेल्या मानवाचं चित्रण हळूहळू चित्रांमधून दिसू लागतं. अखेरच्या कालखंडातली चित्र शैलीदार आहेत. म्हणजे वेल कॉम्पोज्ड किंवा ज्याला आजचे चित्रकार कॉम्पोजिशन असं म्हणतात अशा प्रकारची चित्र आहेत. याच्यात आता नुसत्याच काड्या नाहीत, त्यांचे भूमितीच्या नियमांनी बांधलेले आकृतिबंध आता आहेत. आता मातकट लाल रंगाबरोबरच हिरवा किंवा पिवळा रंगही हळूहळू दिसायला लागतो. मऊसर लाल चिरा, या प्रकारच्या कातळांमध्ये असणारं मॅंगनीज, हेमेटाईट, लाकडी कोळसा यांच्यापासून हे रंग तयार केले आहेत. त्याच्यात प्राण्यांच्या चरबीतलं तेल आणि झाडांच्या पानांचा रस मिसळला आहे. हे रंग आजवर टिकून राहिले आहेत कारण दगडांमध्ये निसर्गतः असलेल्या ऑक्साईडशी त्यांची रासायनिक प्रक्रिया झालेली आहे. अर्थात त्यातले काही रंग आता फिकुटले आहेत, त्यामुळे ते डोळ्यांना नीट दिसतात, पण कॅमेऱ्यात
त्यांना पकडणं मात्र अवघड असतं. साधारण इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये या गुहा चित्रकलेला पूर्णविराम मिळालेला असावा. आणि त्याचं एक कारण असंही असू शकेल की तोपर्यंत मानवाला लेखनकला साध्य झाली असेल. त्यामुळे नुसत्या चित्रांद्वारे व्यक्त होण्याऐवजी माणूस लिहू लागला असेल. रेषा आणि भूमितीबद्ध आकृत्या यांची जागा आता शब्द, वाक्य यांनी घेतली असेल. खरंच भीमबेटका हा मानवाच्या इतिहासातला सगळ्यात महत्त्वाच्या ठेव्यांपैकी एक आहे, यात काही शंका नाही.